प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। राजकीय पक्षांचं यश त्यांच्याकडे असलेले आमदार, खासदार, नगरसेवक यांच्या संख्येवर तर असतंच, पण केवळ आणि केवळ त्या आकड्यांवर न राहता जो पक्ष समाजाची नाळ ओळखतो, ज्या पक्षाला महाराष्ट्रात असो, देशभरात असो, जनतेमध्ये चांगला पाठिंबा असतो, तो पक्ष नेहमीच लोकांच्या मनात असतो। काही वर्षांपूर्वी दोन मोठे पक्ष देशभरात लॉन्च झाले। एका पक्षाचे पहिल्याच झटक्यामध्ये, पहिल्याच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 13 आमदार आले आणि दुसऱ्या पक्षाची आज 2 राज्यात सत्ता आहे। अनेक वेळा म्हटलं जातं की जे दिल्लीतल्या एका पक्षाला जमलं ते महाराष्ट्रातल्या पक्षाला का जमलं नाही? चांगलं नेतृत्व आहे, कार्यकर्त्यांचं मोठं जाळं आहे, तरी सुद्धा त्या पक्षाला तितकं यश का मिळत नाही? पण दरवेळी या सर्व कारणांची कारणमीमांसा करताना एक गोष्ट जी केवळ आणि केवळ कागदावर विचारून चालत नाही, पण ती गोष्ट म्हणजे लोकांच्या मनात असलेलं त्या नेत्याबद्दलचं प्रेम, त्या नेत्याबद्दलचा आदर आणि हा व्यक्ती आमच्यासाठी लढतो, ही जी भावना आहे ती भावना नेहमीच विसरली जाते। मंडळी, मी त्या पक्षाबद्दल बोलतोय। त्या पक्षाचं नाव आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना। जेव्हा कधी कुठलेही पक्ष आपली आवाज ऐकत नाही, जेव्हा कधी महाराष्ट्रातील, मुंबईतील मराठी माणसावर त्याच्या मराठीपणामुळे अन्याय होतो, त्याला कधी घर नाकारलं जातं, कधी त्याला मराठीतून उत्तर दिलं जात नाही, त्यावेळी त्याला मनसेचा दणका दाखवून त्याला न्याय मिळवून देण्याचं काम ज्या पक्षानं आजवर केलंय आणि यापुढेही ती त्या पक्षाची ओळख राहिली आहे, तो पक्ष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना। आणि प्रश्न जेव्हा मराठी माणसाच्या न्यायासाठीचा येतो, तेव्हा त्याला ते न्याय देण्याचं काम केलं जातं ते केवळ राज ठाकरेंच्या कोर्टात। काय आहे यामागचं सत्य आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मराठी माणसासाठी नेमकं काय केलंय पाहूयात ह्या व्हिडिओमध्ये। नमस्कार मंडळी, मी आहे अनिकेत, तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना कधी झाली, आजवर त्याचा प्रवास काय होता, राजकीय दृष्ट्या ते किती यशस्वी ठरले, किती अयशस्वी ठरले, हा सर्व भाग एक वेळ विसरा। पण सुरुवात आपल्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रवासाची केली तर एक गोष्ट सुरुवातीपासून जाणवते, ती म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा महाराष्ट्रातील एकमेव असा पक्ष आहे जो मराठी माणसाच्या हक्कासाठी, त्यांच्या छोट्या मोठ्या प्रत्येक प्रश्नासाठी त्यांच्या सोबतीला उभे राहतो। शिवसेना पक्षाची कालांतराने झालेली वाटचाल आपण पाहिलेली आहे। आज शिवसेना 2 भागामध्ये विभागल्या गेलेला आहे, म्हणून त्यांचे मुद्दे सुद्धा काहीसे बदललेले आपल्याला पाहायला मिळतात। पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव असा पक्ष आहे ज्याने आपल्या ध्येय धोरणामध्ये मराठी माणसाला, महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि मराठी भाषेला सर्वतोपरी मानलंय आणि त्यासाठी नेहमीच लढत राहिला। कारण सुरुवातीपासून पहा, परप्रांतीयांचं आक्रमण, परप्रांतीयांचा मुद्दा, मुंबईत त्यांचं वाढलेलं प्रमाण, हा मुद्दा घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष मुंबईमध्ये पसरला, मुंबईमध्ये तो वाढला। त्यानंतर छोटी मोठी प्रत्येक आंदोलनं, ते आंदोलन ज्यावेळी एखाद्या मराठी माणसाला हिंदीतून उत्तर द्या असं म्हटलं जातं, मराठी पाट्यांचं आंदोलन ज्यावेळेस येतं, दुकानाबाहेर मराठी पाट्या, इव्हन एखाद्या एअरसेल सारखी कंपनी जेव्हा गुजरातीमध्ये इथे जाहिरात करते, तेव्हा त्या कंपनीचं ऑफिस फोडून तिथे त्यांना अद्दल शिकवणारा पक्ष म्हटला तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्याला पाहायला मिळतो। हक्क कुठलाही असू द्या, म्हणजे अगदी एखाद्याला घर नाकारल्यापासून तर दुकानाबाहेर मराठी पाट्या लावण्यापर्यंत प्रत्येक आंदोलनात, प्रत्येक क्षणी जेव्हा जेव्हा मराठी माणूस हा आपल्याला संकटात पाहायला मिळतो, त्यावेळी मनसे सैनिक आपल्याला त्यांच्या पाठीशी उभा राहायला पाहायला मिळतो। आणि याला कारण आहे ते म्हणजे राज ठाकरेंचं नेतृत्व आणि त्यांची तेव्हापासूनची, सुरुवातीपासूनची एकमेव भूमिका जी त्यांची अजूनही कार्यरत आहे, तीच त्यांची कायम आहे, ती म्हणजे मराठी माणसाचा हक्क, मराठी माणसाचं कल्याण। आपण वारंवार बघत असतो वेगवेगळ्या तऱ्हेचे आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं केले जातात। कधी त्यांची भाषा, त्यांच्या आंदोलनाची स्टाईल हटके असते, कधी कधी ते मारहाण करून काहींना धडा शिकवतात, कधी कधी कायदा हातात घेतात, पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सर्वतोपरी त्यांचं टार्गेट केवळ आणि केवळ एक असतं, ते म्हणजे मराठी माणसाचं हित,
मग यामध्ये मला अजूनही आठवतं, एकदा डॉमिनोजमध्ये काही लोकांना ज्यावेळेस प्रवेश नाकारला होता, त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्याच एका कार्यकर्त्यानं त्याच लोकांना डॉमिनोजमध्ये पार्टी दिली होती, KFC मध्ये पार्टी दिली होती. जेव्हा एखाद्या दुकानदाराने मराठी माणसातून बोलत नाही, मराठीतून उत्तर देत नाही म्हणून काहींची इज्जत काढली होती मराठी माणसाची, त्यावेळी सुद्धा त्याला धडा ह्याच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी शिकवलेला होता. अगदी काल परवाचं मुलुंडचं मुंबईचं प्रकरण असो, तिथे सुद्धा त्यांनीच धडा शिकवलेला होता, आपल्याला पाहायला मिळालं. यापूर्वीही अनेक अशी प्रकरणं आहेत. कधी जर मराठी माणसाची छेडछाड म्हणजे एखाद्या मुलीची छेडछाड केली तर तिथे सुद्धा मनसे स्टाईल त्यांना सांगितलं जातं. आधी नितीन नांदगावकर होते, नितीन नांदगावकर महाराष्ट्र सैनिकाच्या माध्यमातून ते सुद्धा तिथल्या परप्रांतीय रिक्षा चालक, टॅक्सी चालक किंवा इतर जे कुठले लोक जे मराठी माणसाला त्रास देतात त्यांच्या विरोधात आंदोलन करताना पाहायला मिळतात. आणि म्हणून जेव्हा कधी मराठी माणूस अडचणीत येतो त्यावेळी मराठी माणूस तो कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता आहे हे न बघता त्याला मदत करणाऱ्या व्यक्ती, त्यांना मदत करणारे कार्यकर्ते जर कुठल्या पक्षाचे असतील तर ते म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे. याचे वैयक्तिक अनुभव सुद्धा वेगवेगळ्या कार्यकर्त्यांनी आपल्या वॉलवर, फेसबुकवर, सोशल मीडियावर टाकलेले आपण पाहिलेले. काही दिवसापूर्वी मी पुण्यातली घटना वाचली ज्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक कट्टर विरोधक तो व्यक्ती होता आणि त्याला एका हॉस्पिटलमध्ये त्याच्या मित्राला कोणाला तरी गरज होती आणि त्या हॉस्पिटलवाल्याने बिल काहीतरी जास्त लावलं. त्यावेळी त्या व्यक्तीने सुद्धा मनसेच्या कार्यकर्त्याला फोन केला आणि त्या मनसे कार्यकर्त्यानं हॉस्पिटलवाल्यासोबत बोलून तिथं सर्व मदत केली आणि ते बिल कमी करून दिलं. एकदा ऑक्सिजन सिलेंडर लागत होतं त्यावेळी सुद्धा त्यांनी मदत केली. कोविडचा काळ असू देत किंवा इतर कुठलाही काळ असू द्यात, इतर सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते हे केवळ आपल्याला नेत्यांच्या सभेमध्ये नेत्यांच्या पुढे पुढे करणारे पाहायला मिळतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पहिला असा राजकीय पक्ष आहे ज्यांचे कार्यकर्ते राज ठाकरेंच्या, राजसाहेबांच्या एका शब्दावर मराठी माणसाला सर्वतोपरी मदत करण्यासाठी तयार असतात. तुमचं मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबद्दल नेमकं काय आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.